आजच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त इथं जमलेले माझे सर्व बंधू भाऊ, आजचा हा कार्यक्रम नियोजन केलेले आदिवासी संघर्ष समिती, त्याचबरोबर आज सकाळपासून 11 वाजेपासून 9 वाजेपासून हा कार्यक्रम नियोजन करणारे, आयोजन करणारे या आदिवासी समाजाचे आपले इथं बसलेले सर्व बंधू भाऊ आणि सर्व कमिटी। आज मी विक्रमगड तालुक्याच्या 42 सरपंचांच्या अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा। जय जोहार। एवढंच सांगू इच्छितो, सकाळपासून नाचलो, आपण गाजलो, कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला। हे जो कार्यक्रम पार पाडताना मागेही तो आदिवासी समाज होता, परंतु आज सुशिक्षित समाज झालेला आहे आणि समाजाच्या सुशिक्षित समाजामध्ये आपले शिक्षक, कर्मचारी यांनी ठरवले की आपला हे जागतिक दिन, आदिवासी दिन साजरा करावा। आज आपल्यावर अन्याय होतोय, ह्या सगळ्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी हा कार्यक्रम जो आहे तो आज आपण ठेवतोय। मला एवढंच विनंती आहे, आज सर्वप्रथम एकच गोष्ट सांगतो, बाकीचे गेलेत, परंतु आपल्या समाजामध्ये, आपल्या रक्तामध्ये एक आजार तयार झालेला आहे, आजार फिरतोय। कोणता आजार? की हर एक माणसाकडे मी या पक्षाच्या, त्या पक्षाच्या, अमुक पक्षाच्या, या संघटनेच्या, या सगळ्या गोष्टी आजच्या दिशेने सोडून दिल्या पाहिजे। कारण की विषय असा आहे की जिथे जिथे पाहताना आपण सगळ्या गोष्टी करत असतो, पण आपल्या स्वतःचे वर्चस्व, मी इथं पक्षाचे सगळे कार्यकर्ते आहेत, मी सर्वांना विनंती करतो की आजच्या दिवशी मी कोणत्या पक्षाच्या, मी संघटनेच्या, या गोष्टी सगळ्या सोडून दिल्या पाहिजेत। आज जरांगे पाटील सारखा, मी त्यांचे एक उदाहरण देतो, त्यांच्यासारखे करू शकत नाही आपण, परंतु त्या मराठा समाजामध्ये इतर पक्षाचे माणसं नाहीत का? पण जेव्हा त्यांचं आंदोलन करताना अख्खा पक्ष संघटना गेल्या, तेच लावत पहिला आपला समाज। आणि ह्या दिशेने आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे की ह्या वेळेस आजच्या दिवशी निवड नाच गाणं न करता आज आपल्याला पालघर जिल्हा जवळजवळ 90% आदिवासी आहे, परंतु हर एक गोष्ट आपल्या ताब्यात नाही। आज सकाळपासून नाचताना आपण पाहतो, आपण आदिवासी समाज स्वाभिमानी आणि अभिमानी आपल्याला दिसतंय। आपला आधार, गोरगरीब, आपल्याला नोकरी नाही, घरी खायला नाही, तर या दिवशी अभिमानाने सगळ्या गोष्टी करत असतो। हाच अभिमान आपल्याकडे आहे, परंतु विनंती अशी आहे की आपल्याला ह्या गोष्टीसाठी आपल्याला अडचणी निर्माण होतात। सरकार सांगते, मी सरकारच्या विरोधात कोणी बोलत नाही, त्यांचं सरकार येईल, आपलं सरकार जाईल, सरकार हा विषय नाही, परंतु जेव्हा जेव्हा निदर्शन आलं तेव्हा शेतकरी बंधू भाऊ, आदिवासी बंधू, मतदारसंघ, मतदार बंधू ह्या वेळेस जातात होते। जेव्हा जेव्हा आपल्याकडे सतत नोकरी नाही, कोण सांगतं नोकरी नाही, अनेक क्षेत्रामध्ये सगळं राखून जागा आहेत, अनेक क्षेत्रामध्ये जागा पडीत आहेत। ग्रामसेवक पाहिले तर एका ग्रामसेवकावर 3-3 ग्रामपंचायत, ग्रामसेवक का भरत नाही? शिक्षक बोलले 7 वर्ग 1 शिक्षक का भरत नाही? त्याच्यानंतर आरोग्य खात्यामध्ये पहा, MSP मध्ये पहा, या सगळ्या ठिकाणी अडचणी आहेत, परंतु आपल्याला नोकऱ्या द्यायच्या नाही। निव्वळ आदिवासी समाजाला फक्त खेळवत राहायचं, फक्त शिकवायचं, कंबळ म्हणून ठेवायचं, नोकऱ्या द्यायच्या नाही। जर नोकऱ्या दिल्या, प्रगती झालं की आपल्या डोक्यावर बसणार, हे सर्वांना माहित आहे। म्हणून आपण कोणाची पाठिंबा न घेता या दिवशी निव्वळ आदिवासी समाज एक समाज या दिशेने वागला पाहिजे। जिथं सुशिक्षित वर्ग आहे सर्वांना सांगतो, आज शिकलेल्या देशामध्ये नोकऱ्या भरत नाही, आपण भांडतो कशासाठी? फक्त नाटायलाच नाही। आम्हाला शासनाचे, महाराष्ट्र सरकारचे, देशाचे आम्ही नागरिक आहोत, आम्हाला तुमच्या दिशेने आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे, या दिशेने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत। साहेब थोड्या वेळेस मी विनंती करतो सर्वांना, आता नोकरी आहेत, तुम्ही नाराज होऊ नको, सरांना मी सांगतोय की रिटायर शिक्षक आता फक्त 20,000 परत भरायचे। आमचे 12वी 15वी DA झाले, त्यांना 10,000 लावा ना, आम्हाला कशाला 20,000 पाहिजे? पण काही नोकऱ्या देणार नाही, हे फक्त दिखाऊपणा आहे। मला एवढंच विनंती आहे का आम्हाला या फुकटच्या योजना काय आहे त्याच्याबद्दल अभिमान आहे, आम्हाला काहीतरी देता, पण हे फुकटच्या देऊन आम्हाला आरामात खायची सवय पाडू नका। आम्हाला एक कुटुंबामध्ये 12वी 15वी शिकलेल्या नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करा, का म्हणून आम्हाला फुकट यायची सवय पडता। 1500 रुपये त्याच्याबद्दल दुःख नाही, मी शासनाला विरोध करत नाही, योजना चांगल्या आहे, उलट्या दिशेने राबवा की एका कुटुंब व्यवस्थित होईल आणि त्याच्या आपल्या समाजाला, सुशिक्षित समाजाला, आदिवासी समाज शिकला तरच चांगल्या गोष्टी होतील, आपण पुढे जाऊ, निश्चित नाही तर आपला विकास होणार आहे। हे मला माहिती आहे, राजकीय व्यासपीठ नाही, सॉरी मी बोलतोय फार करता पडली, परंतु ह्या मनातली चीड मी निर्माण करतो। शिकलेले पोरं आहेत, सर्वांना विनंती, समाजामध्ये तुटून पडा, आपल्या आदिवासी भागात, आदिवासी समाजाने तुटून पडा, एखाद्या पक्षासाठी, एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे जाऊ नको। मी
हतात्माने बोलतो, मी पण एखादं राजकारणी असेल, फिर भी आजच्या दृष्टीने हे सगळं घरीच करून आलेलं आहे. मग तर समाज एके समाज या दिशेने सर्वांनी केलं पाहिजे. आणि बोलायचे बरेच असतात, बोलताना आपल्याला बोलता आपला स्पीड वाढतो, परंतु एवढंच विनंती आहे की सुशिक्षित समाज असेल ते मी समाजासाठी माझा समाज कसा पुढे जाईल एवढेच निश्चित करून दरवर्षी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आणि चांगल्या पद्धतीने होईल एवढंच सांगताना जाताना एकच सांगतो की विक्रम तालुक्यामध्ये आपल्या समाजा व्यतिरिक्त सर्व व्यापारी वगैरे लोक आहेत. मला एवढी विनंती आहे, त्यांच्याकडे मागून आपण भीक मागायचा प्रयत्न नाही, परंतु आपलं सामान मिळण्यासाठी त्यांच्याकडे जातो, ते सामान पुरवतात, पण सामान विकताना त्यांचाही उदरनिर्वाह होतो. म्हणून आजच्या दिवशी त्या समाजाने या व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या आजच्या दिवशी सहकारी मदत केली पाहिजे. थोडं का नसतो आपला मदत करून हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे आणि त्यांच्याही उदरनिर्वाह आपल्यावर ते जगतात, त्यांच्यावर आपण आहोत. आज आपण नसतो तर तेही जगू शकत नाही. म्हणजे ह्या दिवशी त्यांच्याबरोबर आपण फुलाचे फुल पाकळी म्हणून हा कार्यक्रम चांगला यशस्वी केला पाहिजे एवढीच मी सर्वांना विनंती करतो. आजचा हा नियोजनबद्ध हा कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल सर्व मंडळाचे आणि तुमच्या अध्यक्षाचा आभार मानून आजचं मी बोलणं थांबवतो. जय हिंद, जय जवाहर.